कागल तालुक्यातील हसूर खुर्दमध्ये चिकोत्रा नदीचं पडलेलं कोरडं पात्र आणि बऱ्याच वर्षापूर्वीची जुनी विहीर याची देखभाल न केल्यामुळं गावावर पाणी टंचाईचं सावट पसरलंय। जर ग्रामपंचायतीनं विहिरीची देखभाल दुरुस्ती केली असती तर आज गावातील लोकांना बोरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागला नसता। कागल तालुक्यातील हसूर खुर्दमध्ये चिकोत्रा नदीचं पडलेलं कोरडं पात्र आणि बऱ्याच वर्षापूर्वीची जुनी विहीर याची देखभाल न केल्यामुळं गावावर पाणी टंचाईचं सावट पसरलंय। सध्या चिकोत्रा नदीचं पात्र कोरडं पडलंय, त्यामुळे नदीतील जॅकवेलला पाण्याचा साठा होत नाही। परिणामी गावांमध्ये पाण्याची कमतरता भासतीये। गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीला वारंवार सूचना करूनही गावात असणाऱ्या विहिरीची दुरुस्ती अथवा देखभाल केलेली नाही। या विहिरीचा पाणी पुरवठा गावाला होऊ शकतो, मात्र वारंवार सांगूनही गावातील कारभारी मंडळींनी या विहिरीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलंय। या विहिरीची देखभाल दुरुस्ती केली असती तर आज पुरेसा पाणीसाठा या विहिरीमध्ये होऊन या पाण्याचा उपयोग गावासाठी झाला असता। मात्र गावातील कारभाऱ्यांना विहिरीकडे बघण्यासाठी वेळ नाही, त्यामुळे आज गावावर 4-5 दिवसांपासून पाणी टंचाईचं संकट ओढवले। परिणामी नागरिकांना गावातील बोरचा आधार घ्यावा लागतोय। पाणी टंचाईचं संकट दूर करायचं असेल तर गावात असणाऱ्या विहिरीची देखभाल आणि दुरुस्ती करणं आवश्यक आहे।